कयाधू नदीचे पाणी नियमबाह्य पद्धतीने 20 किलोमीटर भूमिगत बोगद्याद्वारे इसापूर धरणाकडे वळवण्याच्या शासनाच्या योजनेविरोधात हिंगोली आणि सेनगाव तालुक्यातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पाऊल उचलले. या प्रकल्पाच्या निषेधार्थ आणि 10 उच्च पातळी बंधाऱ्याचे टेंडर काढण्याच्या मागणीसाठी आज सकाळी खंबाळा येथील रेल्वे पटरीच्या बाजूला बोगद्यासमोर बेमुदत आंदोलन आणि उपोषण करण्यात आले. जलपातळी घटण्याची भीती, 85 गावांना फटका. बोगदा संघर्ष समिती आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मते या प्रस्तावित 20 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्यामुळे हिंगोली शहर आणि परिसरातील 85 गावाची भूजल पातळी तब्बल 100 ते 250 फुटांपर्यंत खाली जाण्याची भीती आहे. यामुळे परिसरातील विहिरी आणि बोरवेल पूर्णपणे आटतील. परिणामी शेती उद्ध्वस्त होऊन पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. हा संपूर्ण घाट नियमबाह्य असल्याचा आरोप करत हा बोगदा तात्काळ रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. टेंडर निघेपर्यंत माघार नाही. या आंदोलनाचे नेतृत्व बोगदा संघर्ष समितीचे समन्वयक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोलीचे संचालक डॉक्टर रमेश शिंदे, शेतकरी प्रल्हाद गवळी यांच्यासह परिसरातील अनेक प्रमुख शेतकरी करतायत. आंदोलन स्थळावरून बोलताना डॉक्टर रमेश शिंदे आणि प्रल्हाद गवळी यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की जोपर्यंत संबंधित 10 उच्च पातळी बंधाऱ्याचे टेंडर अधिकृतपणे काढले जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण आणि ठिय्या आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. या आंदोलनामुळे खंबाळा परिसरात हजारो शेतकऱ्यांची गर्दी जमली असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. कयाधू नदीच्या अस्तित्वासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुकारलेल्या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली. कार्यालयाने आम्हाला लेखी पत्र दिलं की बाबा आम्ही तुमचे 10 बंधारे मंजूर करून देऊ आणि त्याचं टेंडर काढू. जवळपास आता 1.5 महिना झाला त्याचं टेंडर सुद्धा निघलं नाही आणि इथून पुढे हे काम सुरू झालं तर आमच्या शेतीबाडीचं पाणी सर्वच जाणार आहे आणि आमची शेती कोरडवाहू आहे. पहिली निसर्गाच्या स्वाधीने, निसर्ग कधी पडतोय कधी पडत नाही. मग आम्ही शेती पेरून काय फायदा आहे? त्याच्याकरता न पेरलेली बरी. आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली. आणि जर करता तुम्ही हे मागणी नाही आमची पूर्ण केली तर आम्ही काही ना काहीतरी शेतकरी आत्महत्या करतात, त्याची जबाबदारी कार्यालय घेईल. आमची याने जोपर्यंत टेंडर निघत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे. आम्ही शेतीबाडी पेरणार नाही, काही करणार नाही आणि आम्ही उघड्यावरच बसलेलो हो. एखादा विजा, पाऊस, पाणी झाला, एखादा माणूस दगावलं, काल परवाच एक म्हैस इथली दगावली, याची जबाबदारी कोण घ्यायची? ही सर्व जबाबदारी कार्यालयावर राहणार. पहिलं तर हा जे बोगदा चाललेला आहे ते या बोगद्यामुळं आमचं भूगर्भातलं सुद्धा पाणी चाललेलं आहे, नाही नदीचं सुद्धा पाणी चाललेलं आहे. म्हणजे तिकडं पाणी गेल्यावर आमची शेती अक्षरशः जर पाहिली तर निसर्गावर अवलंबून राहणार आहे आणि निसर्गावर शेती येणं शक्य नाही. याला सपोर्ट पाहिजेत. आणि आता हा या बोगद्याचा आम्ही जे 1.5 महिन्यापूर्वी जे आमचं आंदोलन थांबवलं होतं ते यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्हाला अक्षरशः सर्वे करण्यासाठी 10 बंधाऱ्याचं सर्वे करण्यासाठी आम्हाला नदीनं सुद्धा यांनी फिरवलं. 2दा-3दा आम्ही नदीनं फिरत गेलो, यांच्याबरोबर सर्वे केला, पण यांनी अजून आम्हाला कोणतंच असं काही लेखी दिलेलं नाही आणि टेंडर काढलेलं नाही. जोपर्यंत हे टेंडर काढणार नाही तोपर्यंत आम्ही इथलं कोणत्याही परिस्थितीत काम होऊ देणार नाही, हे निश्चित. आणि आता जे आमचे शेती पेरणीचा हे आलेलं आहे, दिवस आलेला आहे, आता हे शेती पेरण्यासाठी आम्ही जर इथं बसलो तर आमच्या शेतीचं अतोनात नुकसान होणार आहे आणि याला हे उर्धव पेनगंगावाला ऑफिसच जिम्मेदार राहणार आहे. आम्ही 24 एप्रिलला आंदोलन या ठिकाणी उपोषण सोडलं होतं आणि आम्हाला आश्वासित केलं होतं की 7 मेला माननीय मंत्री महोदय जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन जवळपास त्यांनी पूर्ण कयाधू नदीवर 10 उच्च पातळीचे बंधारे मंजूर करून त्याचे टेंडर काढण्यात येईल. या गोष्टीला जवळपास आता 1.5 महिना ओलांडलेला आहे. मग ते 1.5 महिन्यामध्ये कुठल्याही आणि आम्ही आमच्यासोबत त्यांना कॉन्टॅक्ट झाले, फोनवर बोलणं झालं, कुठलीही आतापर्यंत आमच्याशी मिटिंग घेतली नाही. निश्चित पाहिलं असेल यांनी आमची जवळपास फसवणूक केली असं म्हणता येईल. कारण आता आम्ही जोपर्यंत यांनी आम्हाला या ठिकाणी ठोस निर्णय इथलं टेंडर काढणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणचं आम्ही कुठलं कामही होऊ देणार नाही आणि या ठिकाणी उठणार नाही, ही आमची प्रमुख मागणी आहे. कारण पाहिलं असेल तर हा बोगदाच अनधिकृत आहे. अनधिकृत बोगदा असता सुद्धा आम्ही कुठल्याही प्रस्ताव बोगदा यंत्र करू देणार नाही.